नमस्कार. आज आपण एका अशा समस्येबद्दल बोलणार आहोत जी होंडा युनिकॉर्न वापरणाऱ्या अनेकांना कदाचित जाणवली असेल. आपल्याकडे एका व्हिडिओ वर्णनातून माहिती आलीये की गिअर बदलताना बाईकचा रेस आपोआप वाढतो, आवाज येतो असा. हो, अगदी. आणि ही माहिती सांगते की हा जो वाढलेला रेसिंग साऊंड आहे ना, तो फक्त त्रासदायक नाहीये. अच्छा. हो, तर त्यामुळे कधी-कधी बाईक मध्येच बंद पडण्याची शक्यता पण असते, असं त्यात म्हटलंय. म्हणजे चालवण्याचा अनुभव तर बिघडतोच. बरोबर. ही बंद पडायची गोष्ट महत्वाची आहे. तर आज आपण याच माहितीच्या आधारावर बोलूया. म्हणजे नेमकं कारण काय दिलंय आणि उपाय काय सुचवलाय. हो, बघूया यात काय काय डिटेल्स आहेत. सुरुवात करूया कारणापासून. काय म्हटलंय या माहितीत, कशामुळे होतं हे असं? तर माहितीनुसार या समस्येचं मूळ कारण आहे रेस स्क्रू, म्हणजे रेस स्क्रूची चुकीची ॲडजस्टमेंट. रेस स्क्रू. हो, तो जर नीट सेट नसेल ना, तर मग गिअर बदलताना इंजिनचा वेग म्हणजे आरपीएम गरज नसताना वाढतो. म्हणजे एवढ्या मोठ्या समस्येमागे एक लहान स्क्रू कारणीभूत आहे असं ही माहिती सांगतेय. इंटरेस्टिंग. हो ना. मग यावर उपाय काय? तो कसा करायचा ऍडजस्ट? उपाय तसा सोपा सांगितलाय. माहिती म्हणते की बाईक चालू असताना म्हणजे चालू बाईकमध्ये हा रेस स्क्रू ॲडजस्ट करायचा. अच्छा, चालू बाईकमध्ये. म्हणजे त्याचा इफेक्ट लगेच बघता येतो का? अगदी बरोबर. आणि त्यात अजून एक डिटेल आहे. काय? ॲडजस्टमेंट करताना एक गोष्ट बघायला सांगितली आहे की बाईक सुरू झाल्यावर मीटरचा काटा, म्हणजे आरपीएम मीटरचा काटा, तो 1 आणि 2च्या मध्ये, म्हणजे साधारण 1000 ते 2000 आरपीएमच्या रेंजमध्ये स्थिर राहायला हवा. ओके, 1000 ते 2000. हो, म्हणजे तो एक योग्य आयडलिंग स्पीड मानला जातो, असे यातून कळतंय. ठीक आहे. आणि ही ॲडजस्टमेंट नक्की कधी करायची? म्हणजे बाईक उभी असताना रेस देऊन बघायचं की चालता चालता? या माहितीनुसार दोन्ही प्रकारे करता येतं असं दिसतंय. अच्छा. बाईक जागेवर उभी असताना रेस देऊन चेक करता येतं, किंवा अगदी रनिंग गाडीमध्ये, म्हणजे चालत्या गाडीत पण थोडं ॲडजस्ट करून बघता येते, जेणेकरून तो जो रेस वाढण्याचा किंवा बाईक बंद पडण्याचा प्रॉब्लेम आहे तो सुटेल. म्हणजे ही एक साधी ॲडजस्टमेंट आणि इतके फायदे. काय काय फायदे सांगितलेत नक्की? हो, फायदे महत्वाचे आहेत. या माहितीनुसार 3 मुख्य फायदे मिळतात. एक तर गिअर बदलताना तो जो आवाज वाढतो, आवाजा वाढणे, ती समस्या थांबेल. ठीक आहे. दुसरं, बाईक अचानक बंद पडणे, ती अडचण दूर होईल. हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरं म्हणजे बाईकचं सरासरी मायलेज सुद्धा सुधारायला मदत होईल असं म्हटलंय. अरे वा. म्हणजे आवाज कमी, बंद पडणार नाही आणि मायलेज पण वाढणार. आणि हे सगळं करणं म्हणे खूप सोपं आहे. हो, असं त्या माहितीचा दावा आहे. यामागचं लॉजिक बघितलं ना, तर ते आयडलिंग स्पीडशी जोडलेलं आहे. कसं काय? म्हणजे बघा, रेस स्क्रू काय करतो, तो इंजिनचा आयडलिंग स्पीड कंट्रोल करतो. म्हणजे जेव्हा गाडी चालू आहे पण आपण चालवत नाही आहोत, तेव्हा इंजिन किती फिरायला हवं हे तो ठरवतो. बरोबर. आता जर हा स्पीड खूप जास्त सेट असेल तर काय होतं, आपण जेव्हा क्लच दाबतो गिअर बदलायला, तेव्हा इंजिन एकदम जास्त फिरतं आणि तो आवाज येतो. अच्छा, असं आहे ते. हो, आणि योग्य ॲडजस्टमेंट केली की हे टाळता येतं. म्हणूनच त्यांनी चालू बाईकमध्ये मीटर काट्याकडे बघून ॲडजस्ट करायला सांगितलंय, कारण त्याचा परिणाम लगेच दिसतो. समजलं आता. तर या स्रोतानुसार होंडा युनिकॉर्नमध्ये गिअर बदलताना रेस वाढण्याच्या समस्येवर एक सरळ उपाय आहे, रेस स्क्रूची मीटर काटा बघून योग्य ॲडजस्टमेंट करणं. बरोबर. आणि याचे फायदे म्हणजे आवाज कमी होणं, बाईक बंद न पडणं आणि मायलेज सुधारणं. हो, हे खरं आहे की योग्य आयडलिंग स्पीड सेट असेल तर अनेक किरकोळ त्रास कमी होतात. पण इथे एक गोष्ट विचारात घ्यायला हवी. कोणती? की प्रत्येक वेळी ही समस्या फक्त रेस स्क्रूमुळेच असेल असं नाही. म्हणजे कधीकधी इतरही तांत्रिक कारणं असू शकतात. उदाहरणार्थ? समजा क्लच केबलची सेटिंग बरोबर नसेल किंवा कार्बोरेटरमध्ये काही बारीक कचरा वगैरे अडकला असेल, तर त्यासाठी कदाचित एखाद्या चांगल्या मेकॅनिकला दाखवणं गरजेचं ठरू शकतं. पण हो, हा जो सोपा उपाय या माहितीत दिला आहे तो स्वतः करून बघायला काहीच हरकत नाही. बऱ्याच वेळा यानेच प्रश्न सुटू शकतो. अगदी बरोबर मुद्दा मांडलात. म्हणजे आधी हा सोपा उपाय करून बघावा, नाहीच जमलं तर मग मेकॅनिक आहेच. हो. चला, तर आजच्या या चर्चेतून होंडा युनिकॉर्नच्या या एका कॉमन समस्येबद्दल आणि त्यावरच्या या सोप्या उपायाबद्दल चांगली माहिती मिळाली. धन्यवाद. नक्कीच.